महाराष्ट्राच्या गावागावातील जीवनवाहिनी आपली लालपरी आता आधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे। आजपासून रस्त्यावर लालपरी अत्याधुनिक रूपात धावणार आहे। या बसेसमधून आता प्रवास देखील हायटेक होणार आहे। या बसेसची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे। याच अत्याधुनिक बसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। राज्यभरामध्ये गावागावी पोहोचणारी लालपरी किंवा मग लाल जी आपली बस आहे, आता ही लालपरी खऱ्या अर्थानं स्मार्ट दिसणार आहे। ठाण्यातनं आज याचा शुभारंभ झालेला आहे। आपण बघू शकतो खूप स्मार्ट या ठिकाणी एसटी महामंडळाच्या वतीनं या बसेस तयार करण्यात आल्या। खास करून या ज्या बसेस आहे, या बसेसमध्ये अत्याधुनिक अशा सीट्स यामध्ये ठेवण्यात आले। 50हून अधिक सीट्स या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। जेव्हा प्रवासी प्रवास करतो त्यावेळेस त्याला आल्हाददायक आणि आरामदायक जावं लागतं। या स्मार्ट सिटीच्या मग स्मार्ट सीट असतील किंवा मग या स्मार्ट बसेस तयार करण्यात आलेल्या। खास करून या स्मार्ट बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि जर चालकाला झोप आली किंवा मग वाहकाने किंवा मग कुठलाही अपप्रकार या एसटी बसेसमध्ये झाला तर त्याचं कनेक्शन संपूर्णपणे जे काही एसटी महामंडळाचं ऑफिस आहे, मध्यवर्ती ऑफिस आहे, या ठिकाणी पोहोचणार आहे। स्मार्ट जी काही बसेस आहे, या स्मार्ट बसेसच्या माध्यमातून जे काही प्रवासी आहे त्यांचा प्रवास आता स्मार्ट होणार आहे। कारण की हा जो प्रवास होत असताना दुसरीकडे प्रवासी देखील स्मार्ट आहेत, तर एसटी देखील स्मार्ट झाली पाहिजे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।